तर इकडे भारताने चीनच्या 2 सरकारी प्रोपगंडा माध्यमांवरती बंदी घातलेली आहे। ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ न्यूज या एजन्सीजवरती कारवाई करण्यात आली आहे। भारताविरोधात खोटी माहिती आणि अपप्रचार करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। ग्लोबल टाइम्सचे चीनी कम्युनिस्ट पक्षाचं आक्रमक मुखपत्र आहे। डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। दरम्यान या माध्यमांवरती भारताने बंदी का घातली, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। ग्लोबल टाइम्स हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे आणि कम्युनिस्ट पक्ष तर शिन्हुआ ही चीनी सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी आहे। दोन्ही हे चीनमधली मुखपत्र आहेत। भारताविरोधात सातत्याने या दोन्ही ठिकाणी माहिती अपप्रचार होत होता। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारताकडनं या माध्यमांवरती ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। कम्युनिस्ट पार्टीच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी सरकारनं ही पावलं उचललेली आहेत। आणि कोणत्या कारणामुळे हे वादंग झालेले आहेत आपण त्याहीवरती एक नजर टाकूया। भारत चीन सीमारेषेवरती स्पष्टता नसल्यामुळे अनेकदा चकमकी होत असतात। चीन अरुणाचल प्रदेशावर दावा करत असल्यामुळे मोठा वादंग गेल्या अनेक वर्षांपासून आहे। चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये भारताचा सहभाग नाहीये। इकडे सेपेक हा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो आणि त्याला भारताचा मोठा विरोध आहे। भारताने टिकटॉक, वीचॅट यासह 200हून अधिक चीनी ॲप्सवरती यापूर्वीच बंदी घातलेली आहे आणि व्यापारात असमतोल असल्यामुळे चीनकडून भारतावर दबावाची स्थिती वारंवार निर्माण केली जाते। चीनचं पाकिस्तानशी सख्य असल्यामुळे भारतासाठी ही एक मोठी डोकेदुखी बनलेली आहे आणि त्यामुळे हे तणाव गेले अनेक दिवसांपासून सुरू आहेत। विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर काहीसे वाढलेले आहेत। तिकडे अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फटकारलंय, कारण चीनकडून अरुणाचलमध्ये काही ठिकाणांना नावं देण्याचा निष्फळ प्रयत्न सुरू आहे। भारत चीनच्या अशा प्रयत्नांना ठामपणे नाकारत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलंय। काल्पनिक नामकरणामुळे निर्विवाद वस्तुस्थिती बदलणार नाही। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय।